नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने शेपू पालकाची भाजी कशी बनवायची ते. तर त्यासाठी मी येथे घेतलेली आहे एक जुडी शेपू पालक स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे. पहिले आपण भाजी थोडीशी उकळून घेऊया. पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आपण धुवून कापून घेतलेली भाजी त्यामध्ये घालून घेऊ. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या अवश्य खाल्ल्या पाहिजे. शेपू पालकाच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अ, ब, क जीवनसत्व असतात. वाटणासाठी मी येथे भाजून घेतलेले शेंगदाणे 1 वाटी, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. ते आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. जास्त बारीक पण नाही करायचे, थोडे गरमरीतच दळायचे. बघू शकता आपली भाजी पण मस्त शिजलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये ठेचलेल्या 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडासा हिंग आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेले आहे. घालून मिक्सरला बारीक करून घेतलेलं वाटण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. वाटणाचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपण परतून घेऊ. बघू शकता चांगले परतून झालेले आहे. त्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली पालकाची पाने टाकून घेऊ. तुम्ही मिक्सरला पण दळू शकता, पण मी या पद्धतीनेच करते. मिक्सरला दळण्यापेक्षा तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा. भाजी खूप छान होते. या पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहे. चांगले मिक्स करून झाले की त्यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 चमचा चणा डाळीचे पीठ आणि 1 चमचा बाजरीचे पीठ. तुमच्याकडे ज्वारीचे कुठलेही पीठ जरी असले तर तुम्ही घालू शकता. या पद्धतीने असं पीठ जर घातलं ना तर भाजीला खूप छान चव पण येते आणि भाजी पण चांगली मिळून येते. चांगले मिक्स करून झाले की त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊ. तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने पाणी घालून घ्यायचे आहे. भाजी उकडण्यासाठी जे पाणी शिल्लक राहिलेले होतं ना, तेच पाणी आता आपण इथे वापरणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घेऊ. बघू शकता आपल्या भाजीला किती छान कड आलेला आहे, मस्त मिळून आलेली आहे. अगदी झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये अशा पद्धतीने नक्की करून बघा. अशा या गरमागरम पालकाच्या भाजीबरोबर गरमागरम बाजरीची भाकर आणि कांदा नक्की करून बघा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.